थँक्यू. सगळे मोठे उभे आहेत आणि मला माईक दिल्याबद्दल. मी सगळ्यांपेक्षा लहान असेल. पहिलं तर अखिल भांडूप कलाकार कट्ट्याला सॉरी म्हणते मी, कारण की लास्ट टाइम त्यांनी मला बोलवलं होतं पण मला येता आलं नाही, माझी एक्झाम्स होते. तर मला वाटलं की यावर्षी बोलवणार नाही, तरी पौर्णिमाताई आणि राजेश काकांनी मला बोलवलं, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि आता सगळ्यांनी तारीफ केलीच आहे, मी पण करते. माझ्या काकू ताई यांची खूप सुंदर डान्स केला, खूप एक्सप्रेशन, सगळं छान. तुम्ही ज्या धावपळीत डान्स केला असेल, प्रॅक्टिस वगैरे, त्यासाठी ना मी आमंत्रण आल्यानंतर कविता बनवली होती, तर मी बोलून दाखवते. माझ्या कवितेचं नाव आहे ती एक प्रेरणा आहे, एक जिद्द आहे, एक गगन आहे, जी स्वप्नांच्या आकाशात रंगवते साऱ्या जगन. जिच्या अस्तित्वाचा आहे आकाशाचा नवा सूर, जिच्या पावलांमध्ये दिसतो नवा मार्ग, नवा खून. तिच्या हसण्यात आहे शांतीचा संदेश, जिच्या डोळ्यात आहे स्वप्नांचा शोध. कधी कष्टात, कधी आनंदात ती चालत राहते, थांबत नाही, असं तिचा ठाम धैर्य. घराच्या अंगणात ती देवतेसारखीच फिरत असते, संपूर्ण कुटुंब ती प्रेमाने जपत असते. तिच्या कार्यात आहे धैर्य, साहस आणि शक्ती. तिच्या अस्तित्वात सर्वत्र दिसतो प्रगतीचा संदेश. ही तीच आहे जी जगाला आकार देते, ही तीच आहे जी जगाला आकार देते, जी स्वतःला कधीच हरवत नाही. तीच आहे जीवनाची खरी ओळख, ती म्हणजे स्त्री. एक अनमोल रतन, एक अमूल्य जीवन, एक अनमोल रतन, एक अमूल्य जीवन. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.